पॉलीहाऊस स्ट्रॉबेरी शेतीतून अर्ध्या एकरातून तब्बल 10 ते 15 लाखांची कमाई। तमिळनाडू राज्यातील उटी येथे राहणारे सुरेश करिनम हे पर्पल पॅच फार्म नावाने पॉलीहाऊस तयार करून मोठ्या प्रमाणात एक्झॉटिक फळांची आणि भाज्यांची शेती करतायत। विशेषतः त्यांच्या भागात स्ट्रॉबेरीसाठी अत्यंत अनुकूल हवामान असल्यामुळे त्यांच्या पॉलीहाऊसमध्ये उत्पादन होत असलेल्या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे। याबद्दल माहिती देतात की स्ट्रॉबेरीची लागवड 105 दिवसांच्या रोपांपासून सुरू होते। नंतर 90 दिवसांनी फर्स्ट हार्वेस्टिंग होत असून दर दुसऱ्या दिवशी काढणी चालू राहते। त्यांनी अर्ध्या एकरात सुमारे 1600 झाडे लागवड केलेत आणि स्ट्रॉबेरीचा उत्पादन कालावधी 9 ते 10 महिन्याचा असतो। ते स्ट्रॉबेरीसाठी कोकोपीट सारख्या सॉइलेस माध्यमांचा उपयोग करतात, ज्यामुळे रोगांचा धोका कमी होतो। त्याचबरोबर कीटक नियंत्रणासाठी पॉलीहाऊसमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करून रासायनिक औषधांचा वापर कमी केला जातो। स्ट्रॉबेरी सोबतच ब्लूबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी, व्हाईट स्ट्रॉबेरी अशा बेरीजचे उत्पादन घेत असून थंड साखळीच्या माध्यमातून ताजे फळ ग्राहकांपर्यंत पोहोचवतात। त्यांना स्ट्रॉबेरीच्या एका झाडातून साधारणतः 1 ते 2 किलोपर्यंत उत्पादन निघतो। प्रत्येकी उत्पादन खर्च सुमारे 150 रुपये आणि विक्री दर सुमारे 300 रुपये आहे, ज्यामुळे त्यांना 10 ते 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो। स्ट्रॉबेरी एक संवेदनशील आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेऊन योग्य लागवड पद्धत, पीक व्यवस्थापन आणि बाजारपेठेची माहिती मिळून ही शेती करावी, असं सुरेश शेतकऱ्यांना सल्ला देतात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही स्ट्रॉबेरी शेतीबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा व अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा।